सोन्यापासून मानवपणे समून कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे. ज्या माहितीच्या अनुसार आता अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष आला आहे या ठिकाणी संपुष्टात, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा दर. पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष आहे तो संपुष्टात आल्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व कशा पद्धतीने प्रचंड प्रमाणात बदलणार आहे सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या निर्माण झाले सध्याचे सर्वात महत्त्वाचे 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. हा जर 100 प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल, आपल्या सर्वांना जर या 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष संपुष्टात आलाय, तर याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा दर. पण अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष संपुष्टात आलाय, तर याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व कशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात बदलू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची प्राप्त करूयात इथं उत्तरे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की अमेरिका आणि इराण यांच्यात जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष आता संपुष्टात आला आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये याचा सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, चला हे या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, अमेरिका व इराण यांचा संघर्ष सुरू होता म्हणजे समजा 2 दिवसापूर्वीची गोष्ट बघितली तर तेव्हा संघर्ष जो सुरू होता त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत जे कच्च्या तेलाचे दर होते, तर हे दर किती होते, हे दर $90 ते $95 प्रति बॅरल होते. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष जसा संपुष्टात आला त्यानंतर कच्च्या तेलाचे दर हे भयंकर घसरले आहेत. जर आजच्या कंडिशनला बघितलं तर कच्च्या तेलाचे दर $80 प्रति बॅरलच्या खाली आलेत. कारण आता जगाला कळालं की हार्मोन्समधून जे कच्च्या तेलाची असणारी पुरवठा साखळी होती ती आता पुन्हा एकदा नियमित होणार आहे. याच्यामुळं काय झाले की आता भविष्यामध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भयंकर प्रमाणात घटले. आता कच्च्या तेलाच्या बाजाराचा आणि सोयाबीनच्या दराचं आपापसामध्ये रिलेशन काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाचे दर हे वाढतात तेव्हा खाद्यतेलाला आधार मिळतो, पण जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाचे दर घटतात तेव्हा खाद्यतेलाचे दर सुद्धा या ठिकाणी घटतात. मागच्या 2-3 दिवसामध्ये कच्च्या तेलाचे जे दर घटले आहेत त्याच्यामुळं खाद्यतेलाचे दर सुद्धा आता कमी व्हायला लागले आहेत. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे दर सुद्धा कमी व्हायला लागले आणि आंतरराष्ट्रीय बाजारावरती देशातील सोयाबीनचा दर हा अवलंबून असतो. याच्यामुळे इथून पुढचा जर विचार केला देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचे दर हे भयंकर प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की मग हा दर किती घटू शकतो. तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान आहे, तो जर पुढच्या 2 आठवड्यामध्ये कमी होऊन 6,000 ते 6,500च्या दरम्यान आला तर आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय कधी घ्यायचा बरं? तर अशा परिस्थितीमध्ये मी मागच्या बऱ्याच व्हिडिओपासून म्हणतोय की सोयाबीन हे उच्च पातळीवरती यापेक्षा त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता काल नव्हती, आज नाही, उद्यासुद्धा नाही आहे. त्यामुळे या दरावरती सोयाबीन विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा. इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं?
याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.